शिर्केच्या घरी आता चांगलाच तमाशा सुरू असतो. विक्रांत चांगलाच चिडलेला असतो. विक्रांत म्हणत असतो, पप्पा, आज जे काही घडलं आहे ना, ते फक्त तुमच्यामुळे. आता विक्रांत हा स्वतःच्या बापालाच आजच्या घडलेल्या घटनेबद्दल जबाबदार धरत असतो. शिर्के म्हणत असतात, विक्रांत, आधीच माझं डोकं फिरलंय, त्यात तू आणखी डोकं फिरवण्याचा प्रयत्न करू नकोस. त्यावर शिर्केला आता विक्रांत म्हणत असतो, पप्पा, मी काय तुमचं डोकं फिरवलंय? अहो, आज चांगला कार्यक्रम पार पडणार होता, पण ऐन वेळेला त्या हर्ष अंकलच्या सुनेने येऊन वाट लावली. त्यावर शिर्के म्हणत असतात, मग मी कसा या सगळ्या प्रकरणाला दोषी आहे? तू कसं मगाशी बोललास की सगळं माझ्यामुळे घडलं? त्यावर विक्रांत म्हणत असतो, कारण तुम्ही हर्ष अंकलला लाईटली घेतलीत. अहो, हर्ष अंकलला तुम्ही आधीच सांगायला हवं होतं की या सगळ्यामध्ये कोणतीच गडबड होता कामा नये. त्यावर शिर्के म्हणत असतात, अरे हे सगळं मला होणार माहीत असतं तर मी असं होऊ दिलं असतं का? तेवढ्यात विक्रांत म्हणत असतो, पप्पा, आता तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आधी तुम्ही त्या ऊर्जाचा गेम करा. त्यावर शिर्के म्हणत असतात, डोकं फिरले का तुझं? आत्ताच हे प्रकरण चांगलंच गाजतंय आणि त्यात जर त्या ऊर्जाला काही झालं ना, किंवा इतर कुणी मारलं, तरी ते प्रकरण आपणच घडवून आणलंय असं लोकांना वाटेल आणि लगेचच तपासाचा ससेमिरा माझ्या बाजूने होईल. त्यामुळे तू देखील त्या ऊर्जाच्या नादी लागू नकोस. त्यावर विक्रांत म्हणत असतो, नाही हा नाही पप्पा, मी तुमचं आता अजिबातच ऐकणार नाही. त्या ऊर्जा शिंदेला आता तर मीच भिडणार आहे. तेवढ्यात विक्रांतचा बाप म्हणजे शिर्के स्वतःच्या बायकोला म्हणत असतो, या तुझ्या लाडक्याला जरा समजव, नको ते कृत्य म्हणा करू नकोस, नाहीतर सगळी पंचायत व्हायची. त्यावर विक्रांतची आई विक्रांतला समजवण्याचा प्रयत्न करते, पण विक्रांत स्वतःच्याच आईचं काही ऐकत नाही आणि तिला म्हणत असतो, आई, एक गोष्ट लक्षात ठेवा, मला समजवण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण आता मी कोणाचंच काही ऐकणार नाही. आणि अशातच आता थेट विक्रांत ज्या पद्धतीने चिडलेला असतो ते पाहून शिर्केला सुद्धा वाटत असतं, खरंच त्या ऊर्जाने ऐन टायमाला येऊन सगळी गडबड केलान आणि या सगळ्याला तो हर्षवर्धनच जबाबदार आहे. असं म्हणत आता शिर्केने स्वतःची लॉकरमधले असलेली बंदूक काढलेली असते आणि ती बंदूक घेऊन तो आता थेट हर्षवर्धन जहागीरदारच्या बंगल्याकडे जायला निघालेला असतो. इकडे आपण पाहतोय हर्षवर्धनला कोणाचा तरी फोन आलेला असतो. हर्षवर्धन त्या फोनवर बोलत असताना समोरचा व्यक्ती म्हणत असतो, काय हर्षवर्धन जहागीरदार, काय समजता तुम्ही स्वतःला? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, कोण बोलताय तुम्ही? त्यावर लगेचच आता तो व्यक्ती म्हणत असतो, तुम्ही माणूस म्हणून खूपच घाणेरडे आहात. म्हणजे आत्तापर्यंत सगळ्या केसेस ज्या तुम्ही जिंकल्यात त्या अशाच लबाडी करून. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, ए दीडशाण्या, फोनवर मला एवढ्या रात्री त्रास देतोयस का तू? लक्षात ठेव, तुझा शोधपत्ता काढून तुला चांगलीच आता ठेंगाळणी करून टाकेन. त्यावर समोरचा व्यक्ती म्हणत असतो, अरे जा रे, नाही घाबरत तुला, काय करायचं ते कर. असं बोलून समोरच्या व्यक्तीने हर्षवर्धनला चांगलंच डिवचलेलं असतं. इकडे आपण पाहतोय आता हर्षवर्धनच्या फोनवर आलेला तो नंबर नेमका क्लिअर दिसत नसतो आणि तेवढ्यात हर्षवर्धन स्वतःशी बोलत असतो, आता तर अननोन नंबरवरून आलेला कॉल तर मी अजिबातच उचलणार नाही. आणि तेवढ्यात आपण पाहतोय तिथे हर्षवर्धनची बायको विजया आलेली असते. विजया म्हणत असते, काय हो, काय झालंय? एवढ्या रात्री कोणाशी बोलत होतात? आता विजयाने जे काही म्हटलेलं असतं त्याचं उत्तर न देता हर्षवर्धन विजयावर चिडतो. तो म्हणत असतो, काय करायचंय तुला? चांबार चौकशा करणं बंद कर. असं तसं बोलून आता विजयाचा जबरदस्त असा अपमान हर्षवर्धनने केलेला असतो. विजया म्हणत असते, अहो मी फक्त इतकंच विचारलं, इतक्या रात्री कोणाशी बोलताय? त्यावर तुम्ही एवढं मोठं भाषण दिलत मला. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, विजया समजून घे मला, माझी आत्ताची परिस्थिती बरी नाहीये, मला खूपच वेगळं वाटतंय. हे सगळं ऐकून विजया म्हणत असते, नका काळजी करू तुम्ही, सगळं काही ठीक होईल. असं म्हणत विजया आता हर्षवर्धनला शांत करत असते. तेवढ्यात आपण पाहतोय खाली शिर्के आता डायरेक्ट आत शिरलेले असतात आणि त्यांनी, ए हर्षवर्धन जहागीरदार, कुठे आहेस तू? असं जोरात म्हणताच एकच धुमशान उडालेलं असतं.
हर्षवर्धनला हा आवाज डायरेक्ट गेलेला असतो आणि हा आवाज शिर्केचा आहे हे हर्षवर्धनच्या लगेचच लक्षात आलेलं असतं. हर्षवर्धन जहागीरदार वरच्या बाल्कनीत येतो आणि खाली नेमकं कोण आलंय हे जाणून घेण्यासाठी वाकून बघत असताना खाली आलेला शिर्के हर्षवर्धनला लगेचच दिसतो आणि हर्षवर्धनच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते. कारण शिर्के आज एकेरी भाषेत बोलत असतो. शिर्के म्हणत असतो, ए हर्षवर्धन जहागीरदार खाली ये, आता तर मी तुला सोडत नाही. असं म्हटल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, खाली न यायला काय घाबरतोय का मी? माझ्याच घरात आहे मी. असं म्हणत आता हर्षवर्धन थेट खाली हॉलमध्ये आलेला असतो आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता घरातले सगळेच एक एक करून तिथे जमा होत असतात. शिर्के लगेचच खाली आलेल्या हर्षवर्धनची कॉलर धरतो आणि लगेचच बोलू लागतो, काय रे हर्षवर्धन जहागीरदार, काय वाटलं तुला? तू जे काही करशील त्याचा मला थांगपत्ताही लागणार नाही का? तेवढ्यात आपण पाहतोय आता हर्षवर्धनने शिर्केने धरलेली कॉलर झटकलेली असते आणि हर्षवर्धन म्हणत असतो, शिर्के शिर्के काय करताय तुम्ही? हे तुम्ही काय दारू पिऊन आलात की काय? अशा पद्धतीने एकेरी भाषेत माझ्याशी कसं काय बोलू शकता तुम्ही? तुम्ही विसरताय का मी एक प्रतिष्ठित वकील आहे? हे सगळं ऐकल्यावर आता शिर्के म्हणत असतात, असशील तू प्रतिष्ठित वकील, पण आज मला कळून चुकलंय, तू माझ्याशी चांगलाच वेगळा डावपेच खेळला आहेस. हे वाक्य ऐकल्यानंतर मात्र आता हर्षवर्धन बोलत असतो, कोणता डावपेच? शिर्के काय बोलताय तुम्ही? त्यावर शिर्के म्हणत असतो, तू आधी प्लॅन तयार केलास की पद्माचं लग्न विक्रांतशी लावायचं? तू सांगितल्याप्रमाणे एखाद्या प्रतिष्ठित हॉलमध्ये नाही तर साध्या आमच्या चेंबूरच्या बंगल्यात लग्न लावायचं ठरलं. मीडियाला बोलवायचं की नाही हे सुद्धा तू ठरवलंस. एवढं सगळं तू ठरवूनही तुझ्या सुनेने येऊन तिथे मोठा पराक्रम गाजवला. यात नक्कीच तुझ्या सुनेला साथ असणार आहे. असं म्हणत शिर्केने आता थेट हर्षवर्धनच्या खोपडीवर आपली बंदूकच ठेवलेली असते. सगळेच दचकतात. हर्षवर्धन म्हणत असतात, शिर्के हेड लागले का तुम्हाला? तुम्ही एवढ्या रात्रीच्या आलात, तुम्ही दारू प्यायले आहात, तुम्हाला कळत नाहीये तुम्ही काय करताय ते. तेवढ्यात आपण पाहतोय आता शिर्के बोलू लागतात, हर्षवर्धन जहागीरदार, आता तुझा खेळ संपला म्हणून समज. तेवढ्यात शिर्केने हातात असलेल्या बंदुकीचा ट्रिगर दाबायचा प्रयत्न केलेला असतो, पण दारू जास्त प्यायल्यामुळे त्याला बंदुकीचा ट्रिगर दाबताच येत नसतो आणि अशातच आता शौर्य मध्ये पडलेला असतो आणि त्याने शिर्केच्या हातात असलेली बंदूक हिसकावून घेतलेली असते. तेवढ्यात शिर्के चिडतो आणि बोलू लागतो, तिथे तुझ्या बायकोने सगळी गडबड केली आणि इथे तू करतोयस काय? हे शौर्य, मध्ये पडायचं नाही हा. एक गोष्ट लक्षात ठेव, आज तर मी तुझ्या बापाला सोडणारच नाहीये, त्याला त्याची लायकी दाखवून देणार आहे. हे सगळं ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, शिर्के अंकल, एक गोष्ट लक्षात ठेवा, आता तुम्ही शुद्धीवर नाही आहात. तुम्हाला नेमकं काय करायचं आहे याचा आधी विचार करा आणि त्यासाठी तुम्ही इथून चालते व्हा. त्यावर शिर्के म्हणत असतो, नाही जाणार, मी इथून जाणार नाही जोपर्यंत या हर्षवर्धनचा मी जीव घेत नाही. हे सगळं ऐकल्यावर मात्र आता कुमुदिनी पुढे येते आणि साटकन शिर्केचं थोबाड फोडते. जसं कुमुदिनीने साटकन शिर्केचं जोरात थोबाड फोडलेलं असतं, त्या क्षणापासून शिर्केची दारू जणू हळूहळू उतरत जाते आणि त्याला अनुभव होतो की आपण काहीतरी चुकीचं करतोय आणि आपल्याला जी चपराक बसली आहे ती आईसाहेबांनी मारली आहे. तेवढ्यात आपण पाहतोय काही काळ थोडं सगळं शांत असतं आणि अशातच आता थेट शिर्केला कळालेलं असतं की आईसाहेबांनी चपराक दिली आहे. त्यानंतर शिर्के लगेचच 4 पावलं मागे होतो. कुमुदिनी म्हणत असते, शिर्के एकच थोबाडीत बास की आणखी 2 देऊ? त्यावर शिर्के आपल्या दोन्ही गालांवर हात ठेवत म्हणत असतो, नको नको आईसाहेब, माफ करा, पण काय झालंय नेमकं? तुम्ही मला का मारलात? त्यावर लगेचच आता कुमुदिनी म्हणत असते, म्हणूनच दारू ढोसायची नसते. दारू पिऊन माझ्या घरात येऊन माझ्याच मुलाला धमकवण्याचा प्रयत्न केला तुम्ही शिर्के, आणि या सगळ्या गोष्टीसाठी मी तुम्हाला तुरुंगात पाठवू शकते. हे सगळं ऐकल्यावर मात्र आता शिर्के म्हणत असतात, म्हणजे मी वकील साहेबांना धमकी दिली? त्यावर लगेचच आता मागून दिव्या म्हणत असते, हो,
आणि सगळं मी रेकॉर्ड केलंय. हे सगळं ऐकल्यावर आता शिर्के लगेचच बोलू लागतो, अगं पोरी, ते रेकॉर्डिंग डिलीट कर. माझ्याकडनं चुकून घडलं हे सगळं. सगळा स्ट्रेस होता ना आजच्या सगळ्या या घडलेल्या घटनेचा, त्यामुळे माझ्याकडून घडलंय. वकील साहेब माफ करा, मी तुमच्यावर बंदूक रोखली. अरे काय कळत नाहीये काय चाललंय. बहुतेक आज जे घडलं त्याच्यामुळेच हे माझ्याकडनं चुकून घडलं असावं. तेवढ्यात आपण पाहतोय आता हर्षवर्धन म्हणत असतात, शिर्के आता तुम्ही इथून घरी एकट्याने निमूटपणे जाल ना, की कोणाला पाठवू, ड्रायव्हरला पाठवू का? त्यावर शिर्के म्हणत असतात, नको नको मी जातो. आणि तेवढ्यात शिर्के गप गुमान तिथून निघून गेलेले असतात. तेवढ्यात आपण पाहतोय आता कुमुदिनी लगेचच बोलू लागते, पाहिलंस हर्षवर्धन, ज्या माणसाबरोबर आत्तापर्यंत मिळून मिसळून वागत होतास तोच माणूस तुझ्या जीवावर उठला होता. हा ऐन वेळेला जर मी मध्ये पडले नसते तर या माणसाने तुझं काय केलं असतं याचा विचार कर. हर्षवर्धन, पैसाच सर्व काही नसतो. चांगली चांगली माणसं हे जोडून ठेव, ऐन वेळेला उपयोगी पडतात. हा शिर्के तुझ्या उभ्या आयुष्यात कधीच उपयोगी पडणारा माणूस दिसत नाहीये. त्यामुळे याच्यापासून 4 हात लांब राहिलेलं बरं. आणि माझं ऐक, आता तर तुला या शिर्केला अजिबातच घाबरायची गरज नाहीये. तीर्थाचं लग्न आपण चांगल्या एका मुलाशी लावू आणि शौर्याचं लग्न तर झालेलं आहे, त्यामुळे शिर्केशी आपला कायमस्वरूपी संबंध संपतोय. हे सगळं ऐकल्यावर मात्र आता हर्षवर्धन म्हणत असतो, नाही आईसाहेब, दलदलीच्या खोलीत गेल्यानंतर अपराधीपणाची भावना असताना अशा प्रकारचा विचार करणं अगदीच चुकीचं आहे. हे सगळं ऐकल्यावर कुमुदिनी म्हणत असते, एक गोष्ट लक्षात ठेव, तुझी ही आईसाहेब खूप मोठी वकील आहे असं सगळं जग म्हणतं, तुला सुद्धा माहिती आहे ना. मग बरेचसे असे विषय मी पचवलेले आहेत, त्यामुळे तू माझं ऐक, या शिर्केला फाट्यावर मार. आणि शिर्के जर उद्या तुझ्या नादी लागण्याचा प्रयत्न करत असेल ना, तर मी त्याला त्याची लायकी दाखवायला फारसा वेळ लावणार नाही. आणि अशातच आपण पाहतोय हर्षवर्धन म्हणत असतो, आईसाहेब, मी आता बेडरूम मध्ये जातो, आपण हवं तर या विषयावर उद्या बोलू. आणि हर्षवर्धन आत गेलेला असतो. तेवढ्यात आपण पाहतोय कुमुदिनी म्हणत असते, शौर्य, योग्य वेळी तू त्या शिर्केंच्या हातातून बंदूक हिसकावलीस म्हणून, नाहीतर त्या नालायक माणसाने आज काय केलं असतं सांगता येत नाही. त्यावर शौर्य म्हणत असतो, आजी, तू सुद्धा कमाल आहेस. खरंच तू या घरात आहेस म्हणून या घराला अजूनही घरपण आहे. जर तू नसतेस तर या घराचं काय झालं असतं सांगता येत नाही. तेवढ्यात आपण पाहतोय विजया आता शौर्यावर चिडते आणि बोलू लागते, शौर्य, काय म्हणायचंय तुला? म्हणजे तुझी आजी या घरात आहे म्हणून या घराला घरपण आहे म्हणतोस, आणि मी या घरासाठी काहीच नाही केलं. इतकी वर्ष मी या घरात राहते, तुझी आजी सांगते तसं करते, आणि तू मला कधीच क्रेडिट देत नाहीस. त्यावर लगेचच आता शौर्य म्हणत असतो, मॉम, असं नाही म्हणायचं होतं मला. अगं पण आजीची जागा कोणीच घेऊ शकत नाही, याचा तरी विचार कर. उद्या तू आजी झाल्यावर तुझी जागा सुद्धा कोणीच घेऊ शकणार नाही. तेवढ्यात शौर्याने कसं बसं का होईना पण आता समोर असलेल्या विजयाला शांत केलेलं असतं. इकडे आपण पाहतोय आता बराच वेळ झालेला असतो. शिर्के अजूनही घरी पोहोचलेला नसतो. त्यामुळे शिर्केच्या बायकोने आता इकडे शौर्याला फोन केलेला असतो आणि असं म्हटलेलं असतं, शौर्य बेटा, तुझे अंकल अजूनही घरी आलेले नाहीयेत. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, पण ते तर कधीचे गेले तिथून. हे सगळं ऐकल्यावर आता शौर्याला खूपच टेन्शन आलेलं असतं आणि शौर्य शिर्केंचा विचार करत असतो. आणि तेवढ्यात शिर्के आता घरी पोहोचलेले असतात आणि शिर्केच्या बायकोने फोन करून सांगितलेलं असतं की शिर्के आलेत म्हणून. शिर्के तिथे पोहोचल्यावर लगेचच विक्रांत म्हणत असतो, काय झालं पप्पा, खेळ संपवलात ना त्या हर्ष अंकलचा? तेवढ्यात शिर्के म्हणत असतो, गप्पा बस, त्या जहागीरदारांच्या नादाला लागण्याचा विचार देखील करू नको. तिकडे ती बया आहे ना कुमुदिनी, ती आपल्या सगळ्यांना पुरून उरेल. तिची आपल्यापेक्षाही वरचढ ओळख आहे. हे वाक्य ऐकल्यावर विक्रांत म्हणत असतो, पप्पा, तुम्ही तर बंदूक घेऊन गेला होतात ना, 6च्या 6 गोळ्या प्रत्येक 6 माणसाला मारून टाकायच्या ना आणि खेळ संपवायचा. तेवढ्यात शिर्के म्हणत असतात, अरे लेका, अजून काय छोटा आहेस तू, काही गोष्टी कळत नाहीत तुला. आता पुन्हा जर थोबाड उचकटून बोलण्याचा प्रयत्न केलास ना, तर एक गोष्ट लक्षात ठेव, उभ्या आयुष्यात तुला असा कधी फटकावला नसेल असा फटकावून काढीन. त्यावर मागचा पुढचा विचार न करता विक्रांत म्हणत असतो, नाही,
पप्पा तुम्हाला अजिबातच हे जमणार नाही आणि माझ्या नादाला लागण्याचा तर तुम्ही प्रयत्नच करू नका. असं तसं बोलून आता शिर्केने चांगलाच स्वतःच्या बोलाला हे लावलेला असतो. इकडे आपण पाहतोय आता ऊर्जा आणि शौर्यमध्ये बोलणं सुरू असतं. ऊर्जा म्हणत असते, शौर्य मला कळत नाहीये आपल्या घरात जे काही सुरू आहे ते खरंच खरं आहे का? त्यावर शौर्य म्हणत असतो, म्हणजे ऊर्जा तुला म्हणायचं काय आहे? तेवढ्यात ऊर्जा म्हणत असते, शौर्य तूच विचार कर ना. शिर्के खरंच हर्षवर्धन जहागीरदार यांच्यावर बंदूक रोखतील का? त्यावर शौर्य म्हणत असतो, अगदी बरोबर बोलतेस तू, मला तर हे पटतच नाहीये. हा सगळा या लोकांचा ड्रामा असू शकतो. त्यावर ऊर्जा म्हणत असते, आता कसं बोललास तू? या दोघांचं आधीपासूनच ठरलेलं असणार हे आपल्या सगळ्यांना अंधारात ठेवण्यासाठी. आता हे सगळं ऐकून यामध्ये आपण अजिबातच कोणाची काळजी करायची गरज नाहीये असं जेव्हा आता शौर्याने म्हटलेलं असतं, त्याच वेळेला शौर्याला ऊर्जा म्हणत असते, जरी हे खरं असलं ना तरी मला असं वाटतं आपण या हर्षवर्धन जहागीरदारवर बारीक लक्ष ठेवलं पाहिजे. त्यावर हर्षवर्धन जहागीरदार आपल्या जाळ्यात अडकेल का असा विचार आता शौर्याच्या मनात आलेला असतो. तेवढ्यात ऊर्जा म्हणत असते, जो विचार तुझ्या मनात आहे ना त्याला तिलांजली दे. लवकरच हर्षवर्धन जहागीरदार आपल्या जाळ्यात अडकणार आहे. मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला, खरंच येत्या काळामध्ये आपल्याला असंच काही नवीन पाहायला मिळू शकतं का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.